नमस्कार. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, काल मी असंच गाणं ऐकत होती किशोर कुमार यांचं. जाने वो कैसे लोग थे उनको प्यार से प्यार मिला, हमने तो बस कलियां मांगी थी, कांटों का हार मिला. मैत्रिणींनो, माझ्या गाण्यावर जाऊ नका, पण त्यातले शब्दांचे अर्थ तुम्ही लक्षात घ्या. आणि मग मी खरंच विचार करायला लागले की खरंच आयुष्यामध्ये असं कितीतरी वेळा होतं की आपली अपेक्षा छोटीशी असते, पण त्याच्याबद्दल आपल्याला वाईट दुःख इतकं मिळतं की खरोखर काटोंका हारच वाटतो तो. आपण कळ्या मागितल्या असतात थोड्याशा मूठभर की त्याची 4-5 फुलं होतील, पण आपल्या गळ्यात काट्यांचा हार पडतो. म्हणजे मी कंप्लेंट म्हणून नाही करत आहे तुम्हाला, पण रिअल गोष्ट अशी आहे, वास्तववादी, की समाजामध्ये असं प्रत्येक वेळेस होतच राहतं की आपण अगदी कोणाचं निस्वार्थपणे काम करत राहतो. आपल्याला काही आशा नसते, अपेक्षा नसते, पण पदरात काय येतं? निराशा. आपलं कौतुक करावं अशी आपली अपेक्षा नसते कोणाकडून, पण कौतुक तर होतच नाही, पण आपल्याला निराशा मिळते आणि पुन्हा असा धडा मिळतो की असं काम आता पुन्हा आयुष्यात करायचं नाही, हा कानाला खडा. म्हणजे काय, आपल्या आजूबाजूचेच लोकं असे वागतात की कानाला आपण खडा लावतो की आता असं वागायचं नाही बरं, आता आपण बस संपलं, हे लास्ट आपलं, हे लास्ट आपलं, असं आपण करत करत मनाशी एक एक खुणगाठ बांधत बांधत आयुष्य जगत राहतो. म्हणजे आमच्या या 60 वर्षाच्या आयुष्यातलं हा अनुभव आहे की इतक्या खुणगाठी मनामध्ये पडलेल्या आहेत की नाही, आता असं करायचं नाही बरं, हे लास्ट आपलं, हे लास्ट आपलं, असं करत 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 अख्खं आयुष्य झालं. तर जमाण्यातच सायं संध्या आली आहे, आयुष्याची संध्याकाळ आलेली, आणि मग हे तर सगळं आठवतं. म्हणून मग तुमच्याशी शेअर करावंसं वाटलं की असंच होत राहतं. आपण थोड्याशा कळ्या मागतो की चला बा, फुलं तोडून उद्या त्याची फुलं होतील, आनंद मिळेल आपल्याला. पण नाही, आपल्याला त्यात इतकं दुःख मिळतं की तो काटोंका हारच वाटतो आपल्याला गळ्यात घातलेला कोणीतरी. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की ज्यांनी हा आपल्याला हार दिलेला असतो ना काट्यांचा, त्यांच्या गावीसुद्धा ही गोष्ट नसते की आपण कोणाला त्रास दिला म्हणून. ते नाही नाही, मी कुठे आहे, मला तर काहीच माहिती नाही, मी तर काहीच केलं नाही, असे त्यांचे शब्द असतात. आणि पुन्हा ते विचार करत राहतात की आता हा काट्यांचा हार दुसऱ्या कोणाच्या गळ्यात घालायचा. त्यांच्या गावीही नसतं की आपण कोणाला त्रास दिलाय म्हणून, कारण त्यांना कोणाशी देणं घेणं नसतं. अशी काहीतरी एक समाजातला भाग असतो आपल्या लोकांचा अवतीभोवतीचा, की त्यांना कुणाशीही काही देणं घेणं नसतं. त्यांच्या मनात जे जसं वागायचं असतं ते तसे वागतात, ते तसं ठरवतात. त्याच्यामुळे कुणाला त्रास होतो का, दुःख होतो का, आनंद होतो का, काही त्याचा विचार करायचं त्यांच्या मनातही नसतं. पण मग आपण त्या हारांनाच कुरवाळत बसायचं का, की तो हार काढून फेकायचा? हे आपल्या स्वभावावरती अवलंबून आहे. कुणी काय असतं, जाऊ दे, सोडून द्या करून माफी देतं की चला छोड़ दो, जाने दो, नेक्स्ट टाइम अपन सोचेंगे, इनसे कितना दूर रहना वो सोचेंगे, ऐसा बोलते. आणि कुणी कुणी काय करतं, ईट का जवाब पत्थर से देते हैं. त्यांनी मला असं केलं का, सूड बुद्धी दे, मी डबल त्याचा सूड घेईल, असे विचार करतात. आपल्या आपल्या स्वतःच्या स्वभावावरती ते अवलंबून असतं की आपण त्याला रिस्पॉन्स कसा देऊ. एखादी क्रिया झाली की त्याला प्रतिक्रिया तर होणारच आहे, तो प्रश्नच नाही. पण ती प्रतिक्रिया सौम्य राहील का स्ट्रॉंग राहील, हे ज्या ज्या माणसाच्या याच्यावरती, अनुभव स्वभावावरती अवलंबून आहे ती गोष्ट. पण मग आपण ते खरंच काट्यांचे हार कुरवाळत बसायचे का? खरंच असं ते लोकांचा स्वभावच असतो तो. तुम्हाला 10 मधले 4 लोकं तरी असेच भेटतील की ते तुम्हाला काट्यांचा हार देतील. तो काट्यांचा हार हसत खेळत स्वीकारायचा का तो झिडकारून फेकून द्यायचा, हे तुम्हाला मी म्हटलंच की आपल्या मनावरती आहे, आपल्या वागण्यावरती आहे. आपल्याला आपल्या समोरचे आयुष्यातले काटे दूर करत करत करतच एका सुंदर बगीच्यामध्ये पोचायचं आहे, असा विचार करून आपण चालत राहायचं. म्हणजे मग आपल्या मनामध्ये आनंद राहतो. अरे छोड़ दो, एक काटा आया तो क्या हुआ, आगे जाके फूल तो मिलेंगे, आगे जाके कुछ अच्छा तो दिखेगा ही अपने को. असाच पॉझिटिव्ह विचार करत करतच आपलं आयुष्य चालत राहतं. प्रत्येक वेळेस आयुष्याचं गणित हेच आहे. तुम्ही जर थांबले तर तुम्ही संपले. प्रगती कशी असते, नदी कशी असते, संथ वाहत राहतात, आपल्या आपल्या पुढे चालत राहते. तिला किती खड्डे येतात, दगडं येतात, कुठे डोंगर येतो, कुठे सरळ असतं, कुठे उथळ असतं, ती त्याचा विचार करत नाही.
तिचं उद्दिष्ट काय असतं, समुद्राशी जाऊन भेटायचं आहे. मग किती खाचखळगे असो, डोंगरावरून ती जेव्हा स्टार्टिंग तिचं होतं, उगम होतो नदीचा, तेव्हा ती किती अवखळ बालिकेसारखी असते. मग तिला असेच जगाचे अनुभव येत 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 ती संथ होत राहते आणि मग सरळ आपली एका मार्गाने चालत चालत तिला दुसऱ्या पण नद्या मैत्रिणी येऊन भेटतात आणि मग ती पुढे पुढे जात जात आपली सागराला मिळते. मग एक आहेच ना, एका कवीने गाणं म्हणूनच ठेवलेलं ना, जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते. म्हणजे धरणी आणि सागर जिथे मिळतो त्याला आपण क्षितिज म्हणतो. समुद्राचा एंड झाला तिथे क्षितिज दिसतं आपल्याला, की आकाश आणि जमीन तर संपलीच, समुद्र आणि आकाशाची क्षितिज, आणि तिथेच ही नदी जाऊन भेटते. धरणी पण संपते आणि तिचं समुद्रामध्ये संगम होतो तिचा जसा, आणि मग आपल्याला ते त्रिवेणी संगम वगैरेचं खूप महत्त्व वाटतं, ती गोष्ट वेगळी. पण नदीपासून आपण हे शिकून शिकला पाहिजे, की कितीही खळगे दगडं माती काय आलं असलं तरीसुद्धा आपण पुढे जात राहिलं पाहिजे. छोटे छोटे आपले जुने जे कवी होते ते असेच विचार करत राहायचे आणि आयुष्याला आवश्यक ते सूत्र असे गाण्यामधून देत राहायचे, की आपण कुणाकडनं छोटी अपेक्षा करतो आणि आपल्याला दुःख मिळतं. काटों का हार, मला तो ती कल्पनाच खूप आवडली, की हमने तो बस कलियां मांगी थी, हमें काटों का हार मिल गया. आणि आश्चर्य तेच ना, की ज्यांनी या काट्याचा हार दिला त्यांना ते गावी पण नसतं. ते पुन्हा विचार काय करत राहतात, अभी ये हार किसके गले में डालना है आगे जाके. म्हणजे त्यांची ती हॉबी असते एक प्रकारची. मग मैत्रिणींना आपण कोणची हॉबी ठेवायची, काट्यांचा हार ठेवायचा का बुके फुलांचा ठेवायचा, हे आपल्यावरती अवलंबून आहे. आपण जर काट्यांचा हार घेऊन गेलो तर लोक आपल्यापासून दूर पळतील, आणि आपण फुलांचा बुके घेऊन गेलो तर आपल्याला लोक जवळ करतील. हा त्यातला एक फॉर्म्युला आहे. आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.